हॅलो एव्हरीवन, आज मी ऋषा तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम परफेक्ट अशी बटर खारीची रेसिपी। मी सांगितलेल्या स्टेपप्रमाणे तुम्ही बटर खारी एकदा नक्की ट्राय करून बघा, एकदम परफेक्ट होते। बघा मी तुम्हाला फोडून दाखवते। बघा छान अशी क्रंची झालेली आहे, एकदम परफेक्ट अशी बटर खारी झाली आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि गरम गरम चहासोबत आपल्या परिवाराबरोबर बसून मस्त खा। बघा त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1.5 वाटी मैदा घेतला, त्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा, 1 चमचा तीळ, 4 चमचे तेल मी एका वाटीमध्ये काढून घेतले होते। थंड तेल मी ते मैद्यामध्ये टाकले, सोबतच मी त्यामध्ये टाकणार आहे मीठ। सर्व इन्ग्रेडियंट्स मी एकत्र करून घेतले। मोहन व्यवस्थित पडले की नाही मी ते बघणार आहे। बघा नंतर मी पाणी टाकून मैदा मस्त मळून घेणार आहे। बघा मैदा व्यवस्थित मळला गेला का नाही ते चेक करण्यासाठी आपण मैद्याच्या गोळ्याला वरून प्रेस करावे। ऑटोमॅटिक वराला समजायचं मला मैदा मस्त मळला आहे। बघा थोडं तेल लावून मैदा 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्टला ठेवायचा आहे। नंतर आपण एक स्लरी तयार करून घेऊया। त्यासाठी मी एका पॅनमध्ये बटर गरम केले होते, त्यामध्ये मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले। तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा टाकू शकता, मी कॉर्नफ्लॉवरचा उपयोग केलेला आहे। त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे मी। बघा छान असं मिक्स झालेलं आहे आणि सोबतच आपला मैदा पण मस्त मुरलेला आहे। त्याला मी एकदा परत मळून घेणार आहे। बघा एकदम फ्लफी झाला आहे। आता मी एका ताटाला पालतं करून त्यावरती गोळा घेऊन त्याचे मी 4 भाग करणार आहे सारखे। बघा नंतर मी काय केले, एक गोळा घेतला आणि त्याची मस्त अशी पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे। बघा एकदा तुम्ही बटर खारी घरी नक्की ट्राय करून बघा, इतकी खुशी होईल तुम्हाला ना। मस्त खारी तयार होते। बघा मस्त पातळ पातळ चपाती लाटून घ्यायची आहे। मी 2 चपात्या लाटून घेतल्या होत्या। नंतर आपण जे कॉर्नफ्लॉवरची स्लरी केली होती आपण ती लावून घ्यायची आहे। बघा आता एकावर लावून घेतली, दुसरी चपाती टाकून त्याच्यावर परत स्लरी लावून घ्यायची आहे। बघा मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही एकदा बटर खारी नक्की ट्राय करून बघा। आता मी कशी फोल्ड करते बघा, या पद्धतीने तुम्ही बटर खारी नक्की करून बघा। फोल्ड करायचं, त्यावर स्लरी लावायची, परत त्याला फोल्ड करायचं, परत त्याला स्लरी लावायची। बघा आता या स्टेपला तुम्हाला बटर लावायची आवश्यकता नाही आहे। बघा असंच मी गोळा अधिक तयार करून ठेवला होता। हा माझा दुसरा गोळा आहे। आता मी याला 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे। नंतर काय झालं, मस्त कडक झाला गोळा आणि त्या स्टेजला आपल्याला पटापट त्याला लाटून घ्यायचं आहे। बघा नंतर याला मी माझ्या आवडीप्रमाणे छोटे मोठे आपण कट करू शकतो। मी छोटू छोटू केले आहे। बघा खारी तयार केली, मी तेल गरम करायला ठेवले होते। बघा मी छोटी छोटी खारी तयार केली। बघा छान असे बारीक बारीक लेयर आलेले आहे। आता मी तेला गरम झाल्यानंतर त्यामध्ये खारी तळून घेणार आहे। बघा टाकलं त्याचे लेयर कसे सुटले बघा, छान असे तेलामध्ये टाकल्यावर बघा तुम्हाला दाखवते मी। छान असे लेयर सुटलेले आहे। याला गोल्डन कलर येऊपर्यंत मस्त तळून घ्यायचं आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून एकदा नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत। बाय बाय।